काय समस्या राहिल्या रासायनिक वापरून? समस्या म्हणजे काय, रासायनिक आपले वापरत होतो. हम्म. पण ही करपा ही काय कंट्रोल होत नव्हता. म्हणजे बर. होत होता पण लय दिवस नाही, 2-3 दिवस त्याचा रिझल्ट दावत होता. हा हा. कार्बन वापरल्यापासून प्लॉट आमचा एक 10 दिवसात पहिला हाय तसा झाला प्लॉट. डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे त्याचा फरक आहे तर आहे, 100% फरक आहे. काय काय वापरलं तर आपण खालून? कार्बन वापरलेलं, अच्छा, आणि बॅग वापरली ती बॅग एक वापरलेली, ग्रीन लाईफची? आणि हा ग्रीन लाईट. आपला प्लॉट 15 गुंठ आहे ना. 15 गुंठ्याचा आहे का? हम्म. अच्छा, म्हणजे अगोदर काय समस्या यायची? करपा होता का? करपा होता, जास्त करपा होता. पूर्ण प्लॉट म्हणजे कोम्यातच होता म्हणा. डायरेक्ट? डायरेक्ट आता बघा पहिल्यासारखा शेंडा फुटवा आहे तसा पहिल्यासारखा प्लॉट दिसायला लागला. अच्छा, म्हणजे तुम्ही आज समाधानी का एकदम? समाधानी आहे, आणि कारण त्याचा समजा फरक दावतोयच ना. हो ना. एक नंबर फरक आहे. 8व्या-9व्या दिवशी त्याचा शेंडा, फुलकळी सगळं चालू झालं पहिल्यासारखं. फळ हम्म. सेटिंग झालं, त्यामुळं काय अडचण नाही. आणि समजा तुम्हाला जर हे तंत्रज्ञान भेटलं नसतं तर आज काय कंडिशन असते प्लॉटची? नाही, प्लॉट गेल्यालाच जमा होता मग डायरेक्ट डायरेक्ट. म्हणजे डायरेक्ट उपटून फेकावं लागलं असतं? उपटून म्हणजे काय, हाय ती फळं 4 गावली असती, परत काय नसतं गावलं. पण हे शेंडा चालू झाल्यापासून खायल्या फळासनी ताकद आली, त्यामुळे प्लॉट टिकू शकला आमचा. म्हणजे आता इथं बघू शकतो वरती पण फळ लागायला फळ सुरुवात लागले, झालेली सेटिंग सगळं पहिल्यासारखं व्हायला लागलंय प्लॉट पहिल्यासारखं. राम राम. राम राम. तुमचा संपूर्ण परिचय द्या. सचिन लालासाहेब पाटील सुपणे, तालुका कराड, जिल्हा सातारा. आता हा टोमॅटोचा प्लॉट किती दिवसाचा आहे सर? ह्यो टमाटोचा प्लॉट बराबर 70 दिवस झाले. 70 दिवस झाले का? हम्म. अच्छा, व्हरायटी कोणती आहे? ह्यो व्हरायटी रशिका गोल्ड. रशिका गोल्ड आहे. गोल्ड. अच्छा, आता टोमॅटो शेती किती वर्षापासून करता आपण? टोमॅटो एक 2-3 वर्ष झालं करतोय आपली. 2-3 वर्ष झाली का? आवड आहे मला वाईज भाजीपाल्याची म्हणून करतो. अच्छा, टोटल शेती किती आहे आपल्याला? टोटल शेती 5 एकर आहे. 5 एकर आहे. हम्म. या वर्षी पाऊस कसा होता? पाऊस लय होता. त्या मधल्या दिवाळीच्या पावसामुळे काय झालं, ऊन पाऊस झाल्यामुळं या पिकाला कसं एकतर पाऊस लागतोय नाहीतर ऊन तर लागतंय. ऊन पाऊस झाल्यामुळं करपा आमच्या फळावर डाग यायला लागला, झाडावर डाग आलेला, पानं सगळी टिपक्यानं गेलेली. ओके. त्यामुळं 80% करप्यातच प्लॉट होता ह्यो. डायरेक्ट हो, आज 80% बदल झालाय प्लॉट बदल मध्ये, झाला, बरोबर ना? म्हणजे झाडाची जी झीज झाली होती ती सर्व भरून निघली. भरून निघाली. काय फरक आहे केमिकल आणि या तंत्रज्ञानामध्ये, ऑर्गॅनिक कार्बन मध्ये? लय फरक आहे. जमान आसमानचा फरक आहे. डायरेक्ट हो. आता अहो, इथून बोला ना. ह्यो फरक आता तुम्ही पण बघताय, आम्ही पण बघतोय. एक नंबर फरक आहे. वर शेंडा चालू आहे, फळ जिथल्या तिथं निघालाय. आज जर बघितले तर जवळपास 6 फुटापर्यंत प्लॉट हो, गेलाय 6 फुटाच्या वरच आहे. वरच. हो. आणि अच्छा, काळोखी महत्वाची आहे तसा प्लॉट पहिल्या धर्तीवाला आहे. म्हणजे आता असं वाटत नाही हा प्लॉट 2 हो. महिन्याचा आहे. 2 महिन्याचा असं वाटतच नाही. इथं जर बघितलं तर असं वाटतं हा 40-45 प्लॉट दिवसाचा प्लॉट आहे. प्लॉट चालू झालाय, एक तोडा झालाय त्याचा. एक तोडा झाला, पण झालाय. किती निघाली कॅरेट? कॅरेट 5 निघाली 5 पहिल्या. कॅरेट हो. निघाली. रेट काय भेटला आपल्याला? रेटच 42 रुपयाने गेला. अच्छा, म्हणजे आज रेट पण वाढलेली. वाढले, दर चांगले आहेत. आणि तुमच्या सोबतचे जे प्लॉट आहे लागवड केलेली ज्या हम्म. शेतकऱ्यांनी, त्यांची काय समस्या आज त्यांचा प्लॉट? त्यांची प्लॉट म्हणजे कसं, आम्ही दोघा तिघांनी वापरले, त्याचा रेटच चांगलाच आहे. हा. आमचे राजू माळे यांच्या सल्ल्याने आम्ही गेलो आहेत. ते म्हणले आपण असं करायचं आहे. हा. म्हणलो चालतंय, आमचा सपोर्ट आहे. तुम्ही म्हणते त्यांनी लगेच मग ते औषध मागवलं. आम्ही त्याचा लगेच उपयोग केल्यामुळं आम्हाला रिझल्ट दावतोय. आज शेतकरी म्हणतोय का रासायनिक शिवाय किंवा वॉटर सोल्युबल आहे, रासायनिक टाकल्याशिवाय शेतीच होऊ शकत नाही नाही. चुकीचं आहे. आता आम्हाला अनुभव आला, आम्हाला 10व्या दिवशी अनुभव आला, त्यामुळं आम्हाला काय, हीच आम्ही आता इथून पुढं प्रयत्न चालू करणार आम्ही. म्हणजे हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती सोपी होईल का? सोपी म्हणजे एक नंबर सोपी. आणि समजा जर अगोदरपासून तुम्हाला जर हे तंत्रज्ञान बद्दल माहिती असते तर लय आज प्लॉट लय प्लॉट आमचं बचत गेलं असतं. करप्यात कधी गावलं नसतं, माल पण गावला असता. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना तुम्ही? इतर शेतकऱ्यांचं कसं आहे, प्रत्येकाच्या इच्छेचा प्रश्न आहे. पण मी होऊन सांगतो, ही प्रत्येकानं वापरावं. याचा रिझल्ट एक नंबर आहे. आणि आपल्याला पाहिजे तसं आपलं झाड राहतंय, पाहिजे तसं फळ येतंय, शेंडा चालू राहतोय. त्यामुळं आपल्याला माल भरपूर गावू शकतो.
अच्छा, म्हणजे तुम्ही खालचं आणि वरचं दोन्ही शेड्यूल वापरले. दोन्ही शेड्यूल. वरतून स्प्रे मध्ये ग्रीन शील्ड घेतलं होतं 1 ग्रीन लिटर. शीट घेतलेले. सार घेतलं होतं हो, बुरशीनाशक. बुरशीनाशक. कीटकनाशक पण घेतलं होतं. कीटकनाशकची सेपरेट फवारणी मारली. हां ना. हे ग्रीन शील्डचाच रिझल्ट आहे हा बरोबर. सर्व काळोखी वगैरे बरोबर ना? बरोबर, बरोबर. तुमची सगळा ती शेड्यूल आहे ती एक नंबरच आहे शेट. एकच नंबर आहे. खायनं पण सोडायचा, परत फवारणीचा पण. म्हणजे हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर जुन्यासारखी शेती होईल परत जुन्या काळात. एक नंबरच हो. कमी खर्चात आणखीन रिझल्ट आहे याचा. काय फरक आहे वॉटर सोल्युबल दाणेदार आणि कार्बन लिक्विड मध्ये? कार्बन लिक्विडमध्ये बराच ड्रम फरक ड्रम आहे. 5 लिटरचा. 5 लिटरचा तुमचा जो कॅन आहे का नाही, हां. बरीच ताकद आहे त्यात. 8व्या दिवशी रिझल्ट आलाय. आम्ही प्लॉट असा आमचा दिसतच नव्हता आधी. पहिला फोटो दावला तर कुणाला पटायचं नाही हो आत्ताचा प्लॉट आहे. अच्छा. म्हणजे आम्ही तुमचं व्हिडिओ बघितलं तुमचं ते YouTubeला. अशोकराव गांगुडे. गांगुटे तुमचे नाशिकचे बरोबर. त्यांचा व्हिडिओ बघितला. हं. मग राजू भाऊ म्हणले असं असं करायचं आहे. मग त्यांच्या यानं त्यांनी लगेच 70,000 भरलं आणि ती औषध मागवलं. आम्ही त्याचा रिझल्ट एक नंबरच आला. अच्छा. अशोकराव म्हणले बिनधास्त वापरा तुम्ही, काय अडचण नाही. म्हणजे आता तुम्ही समाधानी आहे का एकदम? समाधानी आहे. अच्छा. आहे तर समाधानी आहे समाधानी. चालेल. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. सचिन लालासाहेब पाटील, राहणार सुपणे, मुक्काम पोस्ट सुपणे, तालुका कराड, जिल्हा सातारा. अच्छा. आता टोमॅटो खाऊन पाहिला असेल तुम्ही. खाऊन पाहिला. कशी टेस्ट टोमॅटोची? टेस्ट एक नंबर आहे. गुळमाट आहे. गुळमाट आहे. हो, गोड आहे टमाटो. म्हणजे टोमॅटोमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म वाढले. वाढले. टमाटो खाया एक चवीला एक नंबर आहे सर. एक नंबर आहे. हम्म. चला आम्हाला मिळेल का? मिळणार की हो. चालेल, तुमचाच चालेल. आहे टमाटो. धन्यवाद, धन्यवाद.